नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपले यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं स्वागत करते। तर बघा, आज मी हा कस्टमरचा ब्लाऊज शिवत आहे। याचा फ्रंट पार्ट बाही वगैरे मी तयार केली, आता मागची डिझाईन बनवते। तर म्हटलं चला याचाही व्हिडिओ आपण आज शेअर करावा। तर बघा, आजकाल मार्केटमध्ये तुम्ही कितीही म्हणजे साधी साडी घ्या किंवा अशी काठपदराची साडी घ्या, तर प्रत्येक याला असे वर्कमध्ये नेक डिझाईन दिलेले असतात, बाहीला डिझाईन दिलेल्या असतात। पण त्याचं एक काय कारण असतं, हा जो गळा आहे बनवलेला त्यांचा रेडीमेड, त्याची जी हाईट असते ती खरंच खूप छोटी असते, म्हणजे किती 5.5 ते 6 इंच। तर मी असे खूप सारे ब्लाउजांची कटिंग वगैरे पण दाखवलेले आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्याची कटिंग कशी करायची हेही तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हालाही तशा पद्धतीने त्याची कटिंग करता येईल। तर याचं मी काय केलं, की माझे कस्टमर आहे ते बोलले की मला हा गळा एवढा छोटा नको आहे, मला डीप मोठा गळा हवा आहे मागचा। तर मग तिला मी बोटनेकची डिझाईन सजेस्ट केली। चल म्हटलं मी या प्रिंटमध्ये मी तुला बोटनेकची डिझाईन बनवून देते। तर हाच व्हिडिओ मी आता तुमच्याशी शेअर करत आहे, ह्या प्रिंटमध्ये बोटनेकची डिझाईन कशी बनवायची। तर सगळ्यात पहिले मी हे कट करून घेतलं। आता बघा, ही जी पेपर कटिंग आहे मी प्रत्येक मापाची तयार करून घेतलेली। तुम्हालाही जर अशी पेपर कटिंग हवी असेल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला ती देईल आणि प्रॉपरली अशी फिटिंग बनवत असते। आता ही सिंपलमध्ये मी कटिंग केलेली आहे आणि याच्यामध्ये मी बोटनेकची मागची डिझाईन बनवते। अशा वेळेस मी काय चेंज केलं तेही तुम्हाला आत्ता दाखवते। तर बघा, म्हणजे हा मागचा पार्ट पूर्ण तयार केला। जसं उंची बघा मला 13.5 एक वाढवली, 14.5 कटिंग आणि छातीचं माप आहे 34चं। सेम त्याच पद्धतीने मी हे अस्तरवर कट करून घेतलं, पण काय चेंज केला बोटनेकसाठी ते तुम्हाला आत्ता दाखवते। तर ही जी डिझाईन आहे आपली पाठीमागच्या गळ्याची, तर याच्यापेक्षा आपला जो हा काठ त्यांनी दिलेला, आता तुमचाही तुम्ही काठ चेक करायचा ब्लाऊजचा, तो किती इंचाचा आहे काय, त्यानुसार आपल्याला वरची हाईट वाढवायची असते। आता तुमचं जे पण काठाची साईज असेल ती एकदा तुम्ही अगोदर चेक करायची। आता हे बघा, ही काठाची साईज किती 4ची, तर अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली, असं एकूण टोटल हाईट किती झाली आपली 5ची। तर आपली ही जी डिझाईन आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 4.5 ते 5 इंच असा वरचं मेजरमेंट घेऊन मग खाली आपल्याला हा पार्ट कटिंग करायचा असतो। जसं हे बघ मी तुम्हाला दाखवते, हा पूर्ण पॅटर्न मी असा बसवला। अर्धा इंचचा खाली माझं मी शिवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा अर्धा इंच जास्तीचा खालचा कट झालेला आहे। ओके, तर अशा पद्धतीने कट करायचं। आणि बोटनेक आपल्याला हवा आहे ना, तर असं पाठ ठेवून शोल्डर आपल्याला 7 ते 7.5चं घ्यायचं असतं। बघा, आता ही 6ची रुंदी मी 7.5च्या याच्यावरून सेम असं ड्रॉ करून हे कट करून घेतलेलं आहे। तर ही खूप सोपी पद्धत आहे कट करायची, एकच माप ठेवायचं आणि कशा पद्धतीने कट करायचं ते तुम्हाला मी आत्ता दाखवले। तर या काठानुसार मी हा पार्ट वरती ठेवून कट करून घेतला ह्या डिझाईनच्या वरती। ओके, आता हे काठ कसे उरलेले आहे बघा, ही मी बाही शिवून घेतली। जसं बघा, हा पॅचनुसार, आता हे साड्यांचे पॅच आजकाल खूप वेगळे आले। आता इथला डिफरन्स तुम्हाला दाखवते। ही जी प्रिंट त्यांनी दिली बघा, ह्या काठापेक्षा अर्धा इंच वर दिला आणि ह्या काठावर अर्धा इंच खाली दिला। आता आपण कटिंग तरी शिवायचं कसं हे आपण ठरवू शकत नाही, कारण की आपण ते ॲडजस्ट केलं तर इथं शिलाई येणार आणि ते खूप विचित्र दिसणार। जसं आहे तशी प्रिंट मी कट केली आणि बाहीचा शेप मी बनवून घेतला। आणि हा जो इथपर्यंतचा पुढचा काठ होता तो मी असा कट करून याचे 2 पार्ट आपले तयार झालेले। आता एक हे पार्ट जे आहे आपण शिवून घेऊया। तर सगळ्यात पहिले हे तुम्हाला कटिंग समजली, त्याच्यानंतर मी अस्तर बघा खालच्या साईडनी शिवून अर्धा इंच हा सगळा पार्ट मी मागचा तयार केला। आता बोटनेकसाठी 7.5 इंच घेतलं, हे तुम्हाला आत्ता क्लिअर करून टाकलं। ओके, आता हे जे पार्ट आहे आपले काठाचे ते एकमेकांना आपण सगळ्यात अगोदर जॉईन करून घेऊया। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही अशी प्रॉपर अशी छानशी डिझाईन अशी जे ब्लाऊज पीस असतात त्याला करता येईल। काठ वगैरे व्यवस्थित चेक करा। तर ही खालची बाजू खालच्या बाजूनी असं व्यवस्थित ठेवून एकसारखं टिप मारून घेऊया अर्धा इंचावर। डबल शिलाईने ते पॅक करूया। दाब शिलाई तुम्ही याच्यावर देऊ नका, जेणेकरून ही शिलाई दिसून येईल आणि आपली डिझाईन खराब दिसेल। ओके, आता हा जो पार्ट मागचा आपण शिवलेला आहे त्याचं सेंटर घ्यायचा अगोदर। तर ही सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला ही डिझाईन बनवण्याची दाखवत आहे, कारण की मला 2-3 पद्धतीने ही डिझाईन बनवता येते। पण ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहे त्यांना ही डिझाईन सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर असं केल्यानंतर हा जो काठ आहे याचा सेंटर तर आपल्याला समजला, आपण ह्या गळ्याचाही सेंटर घेतला। आता हे जे बघा, ही डिझाईन अशी राहणार। ओके, तर असं सेंटरवर असं ठेवून हे काठ आपण एकमेकांना अगोदर शिवून घेऊया। त्याच्या अगोदर काय करूया, हा जो किनार आहे
या किनाऱ्याला आपण असा फोल्ड करून बघा असा एक फिनिशिंगची शिलाई आपल्याला मारायची, किंवा तुम्ही सेपरेट असा ही डिझाईन फोल्ड करून एक शिलाई मारून घ्या अगोदर. मी डायरेक्टली करून दाखवलं असतं, पण कित्येक जणांना ही फिनिशिंग येणार नाही. ओके, आता आपण हे बघूया हे किनार कुठपर्यंत आहे. याचं सेंटर आपण घेऊया, जेणेकरून सेंटर असतो दिसेल. आणि व्यवस्थित असं ठेवून पुन्हा एक आपण शिलाई इकडे मारून घेऊया. सेंटर नक्कीच चुकवू नका. आता हा जॉईंट आलाय म्हणून सेंटर खूप महत्त्वाचा आहे. बघितलं, मी एकदम ॲक्युरेट अशी शिलाई घेतली. आता उलटा करून आपण ही किनार शिवून घेऊया. आता हे एक्स्ट्राचा काट आपण कट करून घेऊया. आणि आपल्या हे जे मेन फॅब्रिक आहे त्यानुसार हे एक सारखं कट करून घेऊया. ओके, तर बघितला मी हा जो काठाचा पट्टा आहे गळ्याला कशा आणि कोणत्या पद्धतीने बसवलेला आहे. आता आपण सगळ्यात पहिले वरती बोटनेकचा जो गळा आहे तो कॅनव्हासवर बनवायचा, पलटी करायचा. त्याच्यानंतर हा शेप कसा प्रॉपरली बनवायचा तेही तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. तर बघा, वरचा बोटनेकसाठी मी कॅनव्हास घेतला. तर त्याची मी जॉईंटचा भाग घेतला. तर बघा, रुंदीला मी हा 5.5 ते 6चा कट केला आणि उंचीलाही 5 ते 5.5चा कट केला. ओके, आता जॉईंटच्या बाजूने पहिले बोटनेकचा शेप बनवून घेऊया. तर 4ची गळा रुंदी घेऊया बोटनेकला आणि उंचीलाही 4चीच घेऊया. जो आपला काट आहे तो हाईटला छोटा आहे 4.5चा, मग आपण 4चा उंचीला घेऊया. तर हा चौकोन बॉक्स मी अगोदर बनवून घेतला. तर कॅनव्हासची घडी किती घेतली मी, हे 6, 5.5 आणि हे 5.5. ओके, म्हणजे ह्या जो आपला गळ्याचा शेप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त कॅनव्हास आपल्याला हवा आहे. आणि हे जे आहे रुंदी आपण घेतली 4ची आणि उंची पण 4चीच घेतली. तर ह्या साईडनी 1.5 इंचाचा गॅप ठेवा. कित्येक जणांना बोटनेकचा शेप बनवता येत नाही. 1.5 ते 1.25 शेप घेऊन हा आपण बोटनेकचा शेप द्यायचा असतो. मग असा हे 1.5चं मार्जिन घेऊन इथून इथपर्यंत हा शेप मी असा बनवून घेतला. ह्याही साईडने आपण तो गळा आपण ड्रॉ करून घेऊया. आता 1 इंचाचं हे कॅनव्हास आपण कट करून घेऊन घ्या. तर आपला वरचा शेप बनलेला आहे. आता आपल्या याला कपडा अटॅच करून घेऊया. तर बघा, जो अस्तराचा कपडा होता सेम कलरचा तो माझा संपलेला आहे. तर मी दुसरा कपडा थोडासा घेतला आणि हा जो गळ्याचा शेप बनवलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी जास्तीचा कपडा घेऊन कट केला. आता वरच्या साईडने आपल्याला एक सारखाच ठेवायचा, तिकडे अर्धा इंच वाढवू नका. आता सगळ्यात पहिले सेंटरला शिलाई मारूया. मग हा जो कपडा आहे असा फोल्ड करून हा कॅनव्हास शिवून घेऊया. एकसारखा हा कपडा कट करून घेऊया. त्याचा सेंटर कट करून घेऊया. आज जो मागचा पार्ट तयार केलेला आहे आपण त्याच्यावर आपल्याला हा सेंटर घेऊन, आता सेंटर तुम्ही पुन्हा एकदा चेक करूनच घ्या जेणेकरून प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. तर बरोबर इकडे सेंटर आला. हा सेंटरवर सेंटर ठेवायचा. पुन्हा आपल्याला मध्ये शिलाई मारायची आणि हा राऊंड शेप आपल्याला शिवायचा आहे. आता एक लक्षात घ्या, आपला हा जो काठ आहे या काठापेक्षा आपल्याला थोडासाच वरती हा बोटनेक असला पाहिजे. हे बघा, हा काठ आहे ना,
या काठाचा अर्धा इंच तरी आपला हा शेप वरतीच असला पाहिजे. तर मी असं एक बघून घेते का अर्धा इंच आपला हा गळाचा शेप वरती आला की नाही. बघा आलेला दिसला. आता मी ह्या साईडनी तो शिवायचा प्रयत्न करीन आणि हा जो वरचा जो गळा उरेल आपला तो आपण कट करून घ्यायचा आहे. बघितलं मी हे गळ्याचे ॲडजस्टमेंट कशी केली. आता बघा हे 4चा मी बॉक्स बनवून हा शेप नक्कीच बनवून घ्यायचा आणि आपला हा जो काठ जिथपर्यंत येईल त्यानुसार हा आपल्याला थोडासा गळा कमी जास्त ॲडजस्ट करायचा असतो. आता उलटा करून दाखवला तर तुम्हाला नक्कीच समजला असला 1 इंचाने आपला हा गळा थोडासा मोठा, पण मी तो ॲडजस्ट का केला की हा आपला जो काठ आहे त्यामुळे मी तो ॲडजस्ट केला. ओके, तर बनवताना नक्कीच एवढ्या साईजचा शेप बनवून घ्यायचा आणि आपल्या काठाच्या ॲडजस्टमेंटनुसार तो शेप ठेवायचा किंवा काठाच्या किंवा ही डिझाईन आहे ती आपल्याला चेक करायची आणि अर्धा इंचाचा गॅप नक्कीच त्या डिझाईनमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. ओके, आता आपण एकसारखं हा जो शिवलेला शेप आहे त्याच्या आतून पाव इंच कपडा ठेवून कट करून घेऊया. बघा मी हा कस्टमरचा ब्लाऊज शिवते, जो पण मला अडचणी येतात त्याही तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हालाही नक्कीच थोड्याफार तशा अडचणी येतच राहणार. तर त्या कशा सॉल्व करायच्या ह्याही तुम्ही या व्हिडिओमार्फत बघू शकतात. तर मी तो कट करते. आता छोटे छोटे कट देऊन आपण तो पलटी करून घेऊया. आता हा जे एक्स्ट्राचा आहे आपण ते कट करून घेऊया. बघा हा आपल्याला बोटनेकचा जो राऊंड आहे तो खूपच सुंदर असा फिनिशिंगमध्ये बनला. आता बघा हा किती मस्त म्हणजे असं फाकला गेला. तर हा आपला वरचा बॅच जरी छोटा झाला तरी हा अर्धा इंच शिवल्यानंतर हा जो राऊंड शेप आपला फाकला आहे त्यांनी मागचा जो गळा आहे तो खूप छान असा बसला जाईल. ओके, आता हा मधला जो पॅच आहे आकार गळ्यानुसार तो कसा बनवायचा, त्याचाही पॅच कसा बनवायचा हे मी तुम्हाला आत्ता दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता हाही पार्ट तुम्ही बघा, जेणेकरून ही जी फिनिशिंग तुमचा जो पण शेप असेल, कित्येक यांना पान शेप असतात किंवा असं थोडंसं मटका शेप देतात किंवा बास्केट शेप देतात, तर शेपनुसारही तुम्हाला तो ॲडजस्टमेंट करता येईल. आता कॅनव्हास घेऊया आपण. बघा मी सगळ्यात अगोदर म्हणजे चौकोन कॅनव्हास शेप कट करून घेतला. आता हा असा ठेवायचा एकसारखा. आपल्याला हा शेप ह्या कॅनव्हासवर नक्कीच दिसणार. तर सेंटर वगैरे असे व्यवस्थित घेऊन ह्या शेपनुसार आपल्याला शेप पेननी किंवा चॉकने बनवायचा. तर मोस्टली तुम्ही काय करत चला, पेननीच हा शेप बनवत चला, चॉकने खूप जाड होत असतात शेप. बघितला हा शेप आपला प्रॉपरली जो गळा आहे खालचा त्यानुसार ड्रॉ झालेला आहे. आता एकदा पुन्हा आपण तो ड्रॉ करून घेऊ व्यवस्थित. आता हा जो कॅनव्हास आहे 1-1 इंचानी साईडनी व्यवस्थित असा प्रॉपरली कट करून घ्यायचा. आता गळ्याचा हा जो वरचा शेप होता त्याच्याही पेक्षा 1 इंच वरतीच नक्की कॅनव्हास कट करायचा. आता आपण यालाही कपडा जॉईंट करून घेऊया. आता बघा मी वरच्या साईडने कपडा नव्हता सांगितला, तर याचा वरच्या साईडनेही आपल्याला अर्धा इंचाचा कपडा ठेवून सारख्या शेपमध्ये कट करायचा. आता पुन्हा सेंटरला एक शिलाई मारू आणि हे जे कडाकडा आपण शिवून टाकूया. वरच्या साईडनेही आपल्याला तो फोल्ड करायचा आहे. तर बघा आतला कपडाही मी एकसारखा कट करून घेतला. आता याचा सेंटर आपण चेक करूया. बघा हा सेंटर आहे, दिसतोच आहे आपल्याला. आता ह्या गळ्याचा पण आपण सेंटर नक्कीच चेक करायचा. आता सेंटर चेक करताना काय करायचं, जे आपण ड्रॉ केलेलं होतं त्याचा सेंटर चेक करायचा आणि वरच्या साईडने थोडासा कट मारला तरीही चालेल. ओके, हा सेंटर ठेवते आणि ही जी ड्रॉ केलेलं होतं ते आपल्याला बघायचं आहे नक्कीच.
आणि अशा पद्धतीने ठेवून एक मध्ये सेंटर पुन्हा शिलाई घेऊया. बघितलं मी सेंटर शिलाई घेतली. आता जर तुम्हाला त्या ॲडजस्टमेंटनुसार जर हा शेप असा शिवता आला नाही तर दुसरी आयडिया पण तुम्हाला सांगते. बघा ह्या साईडने, तर ह्या साईडने नक्की अस्तराला आपल्याला हा गळा दिसतो. तुम्हाला दिसतोय? मला तर नक्कीच दिसतो. तुम्ही पण मग कॅनव्हास का लावायचा? नक्कीच कॅनव्हास लावा लागतो, कारण की आपण हा गळा पलटी करणार असतो. तर शेप बनवायचं मी तुम्हाला सांगितलं. आणि जरी वाटते तुम्हाला हा गळा इकडं तिकडं झालेला, म्हणजे बघा आता मी हे ठेवून पाहिलं तर हा पॉईंट मला थोडासा इकडं तिकडं वाटला. हे बघा हा पॉईंट दिसला. तर मी काय करेन, याच्यावर शिवला असता, पण तरी पण मी म्हटलं चला अशा पद्धतीने आपण यांना दाखवून देऊया. तर उलटं साईड केलं, अस्तर दिसतोय आपल्याला. आता हा शिलाई अगोदर अशी मारून घेऊया याच्यानुसार, शेपनुसार. आता तो शेप आपल्याला दिसतोय, मला दिसतो, तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसतच असन. जरी नाही दिसला तरीही तुमची जी डिझाईन असेल त्यानुसार तुम्हाला तो शेप नक्कीच दिसणार. तर आता शिलाई मारून घेऊया डिझाईनच्या शेजारी. आणि ही जी आपली वरची डिझाईन होती तीही आपल्याला सेम तशी शिवून घ्यायची आहे. तर लॉक झालं आहे शिलाईमध्ये, आपण तो काढून घेऊया. तर बघा आपला प्रॉपरली असा शेप शिवून झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही केलं तरीही चालेल, किंवा त्या आकार दिलेला आहे त्या पद्धतीने केलंही तरीही चालेल. दिसतो? हा थोडाफार चेंज आपला त्या पद्धतीत होत असतो. हा पॅच तुम्ही उलटा करून बघा, एकसारखा आपला हा शेप आलेला आहे की नाही. बघू शकतात सगळी डिझाईन आपली एकसारखी झालेली आहे. करूया, ही जी शिलाई मारली त्या शिलाईच्या आतून आपण थोडासा कपडा ठेवून हे फॅब्रिक कट करून घेऊया. एकसारखा तो कट करायचा असतो. जेणेकरून पलटी आपला कपडा जो आहे व्यवस्थित पलटी होत असतो. आता आपण काय करूया, नॉर्मली कट मारूया, जेणेकरून हा गळा व्यवस्थित पलटी होईल. पॉइंटला व्यवस्थित कट मारा. आता तो गळा पलटी करून घेऊया. बघू शकतात मधला जो शेप आहे तो आपल्या एकदम ॲक्युरेट असा पलटी झालेला आहे. ओके, आता एक दाब शिलाई मारायची. आता हा जो वरचा कॅनव्हास आपला होता तोही बारीक फुलमध्ये आपण अगोदर मधली फिनिशिंग याची घेऊन टाकूया. तर बघा अशी ही दोघांची फिनिशिंग करू, म्हणजे हा जो पट्टा आहे तो असा मध्ये टाकू. हा जो वरचा कॅनव्हास आहे त्याला पुन्हा एकदा असा फोल्ड करू. आता ही पट्टी तर नक्कीच तुमची जाडच होणार, कारण की वरचा ही कॅनव्हास आणि खालचा ही कॅनव्हास. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पट्टी जर एवढी जाड आहे त्याच्याने काय होईल, हा जो गळा आहे तो व्यवस्थित असा राहील. असं म्हणजे नाही का आपण थोडासा वाकला वगैरे थोडासा हे पडला त्याच्यावर जोर, तो फाटणार नाही. तर ही फिनिशिंग आपण वरतून पण बघून घ्यायची आणि सेम पद्धतीने आपण एक शिलाई मारून घेऊया. तर मधला जो कॅनव्हास कसा फोल्ड करायचा नक्कीच आला असेल लक्षात. खालचा कमी फॅब्रिकचा आहे कॅनव्हास, तर मी हा पहिले फोल्ड केला, दुसरा त्याच्यावर ठेवला आणि पुन्हा एक सारखं पट्टीच्या फिनिशिंगमध्ये याला फोल्ड केलं. एक शिलाई मी अगोदर मारून घेते. बघितला, इथपर्यंत शिलाई मारायची, कारण की पुढे जर शिलाई मारली तर ती दिसणार आणि ती छान अशी दिसणार नाही. ओके, तर मधली जी उलट्या बाजूची फिनिशिंग आहे तीही प्रॉपरली कशी द्यायची असते हे मी तुम्हाला आत्ता दाखवले. तुम्ही जर तो कॅनव्हास कट केला असता असा तर बघा किती म्हणजे खूप खराब फिनिशिंग दिसली असते उलट्या साईडने.
आणि त्याचा इफेक्ट आपला फ्रंट म्हणजे पुढच्या बाजूनेही झालाच असतं. तर बघा हा कपडा अस्तरचा थोडासा दिसतो, पण आपल्याला ती लेस लावायची, त्यामुळे तो त्याच्या पाठीमागे झाकला जाईल. आता आपण याला दाब शिलाई मारून घेऊया. आता याच्यात लक्ष द्या की याच्यात कॅनव्हास म्हणजे जो हा कपडा आहे तो दिसता कामा नये. अशा पद्धतीने फोल्ड करत करत आपण शिलाई मारूया. व्यवस्थित कपड्यामध्ये टाकूनच शिलाई मारा. किनारी शिलाई मारा, जेणेकरून तो कपडा दिसणार नाही. तर बघा एकदम आपला जो गळाचा शेप होता सेम त्याच पद्धतीने त्याच लाईनिंगवर हा आपला शेप बनलेला आहे. तर पद्धत तुम्हाला नक्की कशी वाटली ही असा शेप बनवण्याची. तर गळा तुमचा जो पण असेल बास्केट पान शेप वगैरे, तसे मी या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा. गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर अशी येईल. आता बघा हे सगळं झाल्यानंतर खालच्या साईडची फिनिशिंग पण बघा तुम्ही खूप सुंदर अशी आली. आता हा जो पट्टा आहे याला आपल्याला हात शिलाई बनवायची असते, याच्यावर डबल शिलाई तुम्ही देऊ नका. आता मी तुम्हाला टक्स मारून दाखवते आणि लेसही लावून दाखवते. तर सेंटरच्या बाजून मी घेतले 4, ह्याही साईडनी 4 घेतले आणि उभे आपल्याला 4चा टक्स मारायचा आहे. अर्धा इंचचा टक्स घेऊया. बघा सुंदर आपली अशी ही गळ्याची फिनिशिंग झाली. आता आपण लेस लावूया. आता याला लेसही खूप चांगली अशी लागते. तुम्हाला जी लेस आवडेल ती तुम्ही लावा. मला कस्टमरनी बघा ही लेस आणून दिली. ही त्यांनी हाताला लावायला लावली आणि ही मला नेकला लावायला लावली. तर नेकमध्ये मी काय करणार, जी वरची साईड आहे ती अगोदर लावून घेऊया आणि खालच्या साईडनी असा शेपमध्येही लावूया, जेणेकरून हा जो मधला गॅप आहे तो आपला एकसारखा झाकून जाणार. ओके. तर बघा आपण सगळ्यात अगोदर वरच्या साईडनी गळ्याला लेस लावून घेऊया. आता माझ्या कस्टमरनी मला ही लेस आणून दिली, तर ही वरच्या साईडनी आणि मध्ये ही अशी हीच लेस लावली तर खूप जाड होईल. त्याच्याऐवजी आपण काय करूया, मी हा वरचा जो लेसचा पट्टा होता तो कट करून घेतला. फक्त खालची साईड मी ही अशी ठेवलेली. आता आपला जो गम आहे त्या गमने आपण ती चिटकवूया. तर गळ्याला अगोदर तो गम लावून घेऊया. ह्या गमने आपल्याला ही जी लेस आहे चिपकवायची असते. तुम्ही याच्याऐवजी छोटी जर गोल्डन लेस असेल तीही तुम्ही त्या साईडनी लावू शकतात. आता इथला आपण 1-2 पॅच आपण कट करून घेऊया, कारण की तो शिवताना जी लेस आहे खालची ती त्याच्यावर नक्कीच येणार. बघा खूप अशी एकदम पॅक पण झाली. कसं हे ज्या लेस असतात त्याने जर आपण शिवलं तर नक्कीच मशीनच्या सुया तुटत असतात. ओके. थोडंसं प्रेस करायचं आणि पुन्हा शिवून वगैरे झाल्यानंतर पुन्हा ही टूप आहे ती नक्कीच थोडीशी लावायची, जेणेकरून ही लेस पूर्ण अशी पॅक होणार. आणि ही लेस तुम्हाला अशी ठेवून शिवायची. आता एक लॉजिक घ्या व्यवस्थित, का तुम्हाला ही लाईन आपल्याला बघायची काठाची व्यवस्थित आणि एकसारखी आपल्याला ही ठेवून शिवायची. आता तीही मी अगोदर चिपकून घेते, मग एक शिलाई मारते. बाकीची लेस आपण कट करून घेऊया. आता मी एक 5 नंबरची शिलाई याच्यावर व्यवस्थित प्रॉपरली मारून घेते.
तर बघितलं, ही फिनिशिंग ही आपली खूप सुंदर अशी बनली. आता खालच्या साईडने ही लेस लावून घेऊया, जेणेकरून हा जो ब्लाऊज आहे खूपच सुंदर असा दिसेल. कस्टमरला हाईट जास्त नको आहे, तर मी त्या शेपनुसारच हा ठेवणार आणि वरती थोडासा शिवणार. तर खालच्या साईडने मी हे टूपनी पॅक करणार. तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन? एकदम छान असा हा ब्लाऊज झाला आहे. फिटिंग केल्यावर, बाही शिवल्यावर खूपच सुंदर आपली ही डिझाईन दिसणार आहे. तर बघितला तुम्ही, हे जो पॅच वर्क आहे आपला, पॅच वर्कमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही डिझाईन बनवता येते आणि कस्टमरला जो नेक डीपमध्ये हवा आहे तोही आपल्याला व्यवस्थित असा बनवता येतो. तर टूपचा नक्कीच वापर करा आणि तुम्हीही अशा काठपदर साडीवर येणारे पॅचवर्क ब्लाऊज नक्कीच अशा पद्धतीने शिवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सेम माझ्या पद्धतीने शिवण्याचा, गळे बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हालाही असे डिझाईनचे ब्लाऊज बनवता येईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, जेणेकरून मला अजून वेगवेगळे व्हिडिओ बनवता येतात. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असेल माझे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तेही देणार. ओके, चला तर मग बाय.